सकल मराठा समाज खामगावच्या वतीने खामगाव येथील हॉटेल तुळजाई येथे 22 मे 2024 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कलाकारांचा शाल पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला। तसेच हॉटेल तुळजाईचे संचालक तुषार टिकार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश ताठे यांचा सिने कलाकारांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी गणेश माने, किशोरप्पा भोसले, धनंजय देशमुख, पंजाबराव देशमुख, गजानन ढगे, रमाकांत गलांडे, प्रवीण कदम व इतर समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 21 जूनला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचा मुहूर्त जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे झाला होता। या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही टीम बुधवारी खामगाव येथे आली होती। या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारे अभिनेते रोहन पाटील व दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी पत्रकार परिषदेत चित्रपट विषयी माहिती देत प्रेक्षकांना सिनेमा बघावा असे आवाहन केले। पुढे माहिती देत असताना रोहन पाटील व शिवाजी दोलताडे यांनी सांगितले की सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेचे गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखनही केले आहे। सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिन, जानवी तांबे, दत्तात्रय लोहकरे, कार्तिक दोलताडे, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत। तर डॉक्टर सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे। यावेळी बोलताना दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले, अभिनेते रोहन पाटील म्हणाले, संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे। याआधी मी मुसंडी, मजनू, खडगे असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत। एखाद्या काल्पनिक गोष्टीवर चित्रपट बनवणे हे जरा सोपे असते, कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो, परंतु एखाद्या चालू घडामोडीवर चित्रपट बनविणे हे तेवढेच कठीण असते। त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठे चॅलेंज होते। पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली, त्यामुळे मी हे शिवधनुष्य पेलू शकल्याचे दोलताडे यांनी सांगितले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।